जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. सर्वप्रथम जे भक्त आजचा हा सुंदर व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक भक्ताच्या मनामधील सर्व चांगल्या इच्छा देव पूर्ण करोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये स्वामींबद्दल प्रचंड प्रेम आहे. जरी भक्तांच्या जीवनामध्ये त्रास असला तरी ते स्वामींची साथ कधीच सोडणार नाही याचा मलाही 100% विश्वास आहे. कारण आजपर्यंत आपण अनेकदा खूप त्रास सहन केले, परंतु आपण एकदाही देवाची साथ सोडली नाही. आपण ज्या वेळेस आपल्या चांगल्या दिवसांमध्ये आनंदी असतो तसंच वाईट दुःखांमध्ये आपण दुःखी असतो. परंतु लक्षात घ्या, सुखाचे दिवस असू द्या किंवा दुःखाचे दिवस असू द्या, आपल्या मनातील जप कधीच बंद होता कामा नये. स्वामींचं नाव आपल्या मुखामध्ये नेहमी असायला हवं. मग ते सुखाचे क्षण असू द्या किंवा दुःखाचे क्षण असू द्या. स्वामींबद्दल आपलं प्रेम, स्वामींबद्दल आपली भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. ते तुमच्या जीवनातील आधारस्तंभ आहेत. जेव्हा कुणीच आपल्या सोबत नसतं तेव्हा स्वामी आपल्या सोबत असतात हे कधीच विसरू नका. स्वामींची शक्ती सदैव आपलं रक्षण करत आहे. स्वामी आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहेत. बाळा, देव म्हणतात, जेव्हा तू तुझ्या जीवनामध्ये काहीतरी करत असतो तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुला मदत करत असतो. तुला याची जाणीव देखील नाही की मी माझ्या देवदूतांच्या रूपामध्ये तुला मदत करण्यासाठी अनेक लोकांना पाठवलं आहे. तू फक्त तुझे प्रयत्न सुरू ठेव. तुझ्या पदरामध्ये यश देण्याचं काम मी करणार आहे. देव म्हणतात, बाळा, जेव्हा केव्हाही तुला माझी गरज लागेल तेव्हा मी तुझ्या मदतीसाठी सदैव उपलब्ध राहील. काळजी करू नकोस, चिंता करू नकोस, मनामध्ये कुठलेच नकारात्मक विचार ठेवू नकोस. जसं मी तुझं रक्षण करतो आहे तसं दानव तुझ्या संकटावर ती संकट तुझ्याकडे पाठवत आहे. म्हणून मी जे सांगेल तेच ऐक. लोक तुला चुकीच्या मार्गावर जायला सांगतील परंतु तू जाऊ नकोस. लोक तुला भरकटवण्याचा प्रयत्न करतील पण तू भरकटू नकोस. जशी या जगामध्ये सकारात्मक शक्ती आहे, देवाच्या रूपामध्ये आलेली शक्ती आहे, तशीच या जगामध्ये दानवांच्या रूपामध्ये आलेली शक्ती देखील आहे आणि नकारात्मक शक्तीसुद्धा आहे. मग तुला दानवांकडे जाऊ नये म्हणून मी तुला चांगली गोष्ट सांगत आहे. बाळा, हे बघ, जेव्हा दानव या जगावरती राज्य करतील तो दिवस मी येऊ देणार नाही. कारण दानव या जगावरती कधीच राज्य करू शकत नाही. ते फक्त आपल्या भक्तांना दुसऱ्या गोष्टींकडे प्रभावित करत आहेत, परंतु आपल्याला त्या गोष्टींकडे प्रभावित व्हायचं नाही. आपल्याला फक्त चांगल्या गोष्टीच बघायचे आहेत. जेव्हा जेव्हा तुला असे लोक भेटतील जे तुला मोहामध्ये पाडतील, तुला सांगतील की हे कर ते कर, चुकीच्या गोष्टींसाठी तुला प्रभावित करतील, परंतु तू तिकडे जाऊ नकोस. बाळा, लक्षात घे, या जगामध्ये वाईट सांगणारे अनेक लोक आहेत परंतु चांगलं सांगणारे खूप कमी लोक आहेत. जरी तुला असं वाटत असेल की चुकीचं काम करून तू तुझ्या गरजा पूर्ण करू शकतोस, परंतु फक्त गरजा पूर्ण होणं गरजेचं नाही तर सुखी समाधानी जीवन जगणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हाही तुला तुझ्या मनावर असलेलं ओझं कमी करायचं असेल तेव्हा तू माझ्याकडे येशील, परंतु जेव्हा तू चुकीच्या मार्गाने जाशील तेव्हा तुझ्या मनावर एवढं मोठं ओझं होईल की ते तू पेलू शकत नाही. म्हणून तिकडे जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस आणि विचार सुद्धा करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, तुला घाबरायची गरज नाही. बाळांनो, परमेश्वराच्या रूपामध्ये आपल्याला गुरुच लाभले आहेत. हे गुरु आपल्याला सदैव मार्गदर्शन करत असतात. त्यांनी सांगितलेले 4 शब्द आपल्याला शांत करत असतात. जेव्हा आपल्या मनामध्ये विचार उड्या मारत असतात तेव्हा आपल्याला शांततेची गरज आहे. कारण कधीकधी वाईट विचार आपल्याला वाईट मार्गाकडे घेऊन जात असतात आणि ह्या विचारांपासून आपलं रक्षण करण्यासाठी स्वामी सदैव आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि हाच मार्ग मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जीवनामध्ये कोणी काय काय सांगितलं हे फक्त लक्षात ठेवायचं.
जेव्हा आपली वाईट वेळ चालू होती तेव्हा अनेकांनी आपला मजाक केली, आपली टिंगल केली, आपली टवाळी केली, परंतु मदत करणारे खूप कमी होते. मग चांगल्या काळात देखील तुम्ही त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की जरी मला सर्वांनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला तर मी पुढेच गेलो, जरी सर्वांनी माझी नक्कल केली तरी मी त्यांच्या नकलीला बळी पडलो नाही, तर मी पुढे माझा ध्येय पूर्ण करण्यासाठी निघून गेलो. हे सर्व तुम्हाला त्यांना दाखवून द्यायचं आहे. भगवंताचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहेत, त्यामुळे घाबरण्याची कुठलीच गरज नाही. जेव्हा परमेश्वराला तुमची काळजी आहे तेव्हा आणखी कोणी तुमची काळजी करो अगर न करो त्याच्याशी आपल्याला जास्त घेणं देणं नाही, कारण आपण परमेश्वराचे लेकरू आहोत. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला तो परमेश्वराच्या आदेशानेच दिला. आपले आईवडील म्हणजे देवाचंच रूप आहे. ते देवाच्या रूपातच आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत असतात. कुठलेच आईवडील आपल्या मुलांना चुकीचं सांगत नाही. प्रत्येक आईवडील आपल्या बाळाचं चांगलं व्हावं ह्याच अपेक्षेने त्याला संस्कार देत असतात. कधीकधी आईवडील कुठेतरी कमी पडतात, परंतु ते कशामुळे पडतात? परिस्थिती तशी असते. म्हणून आईवडिलांची ज्याने सेवा केली त्याने परमेश्वराची सेवा केली. ज्यावेळेस आपले आईवडील आपल्याला लहानपणापासून ते मोठं करेपर्यंत एवढे कष्ट सहन करतात, ते कशासाठी करतात? तर आपल्यासाठी, आपल्या भविष्यासाठी करत असतात. आईवडिलांच्या रूपामध्ये आपल्याला दुसरे देव मिळतात. म्हणून आपले परमेश्वर आपल्यासोबत तर आहेच, परंतु आपले दैवत, आपले आईवडील देखील आपल्यासोबत आहेत, हे विसरू नका. जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी कराल, या सर्व गोष्टी शिकाल, तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कशाचीच गरज पडणार नाही. परमेश्वराची शक्ती आपल्यासोबत आहेत हे लक्षात ठेवून चांगली कामे करत राहा. शेवटी तुमचं कर्म तुमच्या फळाला मार्ग दाखवणार आहे, तुमचं फळ तुमच्यापर्यंत पोचणार आहे. त्यासाठी तुमचं कर्म चांगलं असणं आवश्यक आहे. स्वतःचं कर्म जर चांगलं असेल तर दुसऱ्याचं देखील आपल्याला चांगलं करू वाटतं, परंतु स्वतःच वाईट काम करत असू तर तो व्यक्ती दुसऱ्याचं कधीच चांगलं करू शकत नाही. म्हणून अगोदर स्वतःला सुधारा, मग नंतर इतरांना सुधारण्याचा प्रयत्न करा. जेव्हा या गोष्टींवरती तुमचा विश्वास बसेल तेव्हा तुम्हाला याची जाणीव होईल की होय, खरोखर परमेश्वर आपल्यासोबत आहेत. परंतु जोपर्यंत नकारात्मक विचाराने तुम्हाला घेरला आहे तोपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी चुकीच्या वाटतील, सर्व गोष्टी खोट्या वाटतील. परंतु जेव्हा तुम्ही या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घ्याल, तुम्हाला प्रत्यक्ष या गोष्टींची जाणीव होईल, तेव्हा तुमचे डोळे नक्की उघडतील. हे 100% सत्य आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्या कल्याणासाठीच होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे फक्त चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी लगेच सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.